आफ्टरनून पॅरेंट्स. आय एम सो हॅपी की बरेचसे पॅरेंट्स ह्या चॅप्टर मुलांकडनं करून घेत आहेत आणि त्यांना चांगला रिझल्ट्स मिळत आहे. मुलं वाचत पण आहेत. कालच स्कूलमध्ये आम्ही 3rd आणि 4th स्टँडर्डची डिक्टेशन टेस्ट घेतली होती, जिथे मुलांना आम्ही वर्ड्स लिहायला सांगितले होते ओरली. तर मुलांनी मॅक्सिमम मोर दॅन 95% मुलांनी खूप छान वर्ड्स लिहिलेले आहेत. त्यांना साऊंड्स कळायला लागलेले आहेत. तर आज आपण पाहणार आहोत शॉर्ट वॉवेल आय. सो लेट्स बिगिन विथ family of short I sound. First family is ib. So sound of I is I. Ib family. B ib bib, r ib rib, n ib nib. आता या ठिकाणी काही नवीन शब्द आले तर ते तुम्हाला मुलांना समजावून सांगावे लागतील. तुम्ही गुगलवर जर टाकला तो शब्द तर तुम्हाला त्याचं चित्र पण भेटेल. फॉर एक्झाम्पल ब इब बिब. बीब म्हणजे काय तर बाळाचं लाळेरं जे गळ्याभोवती बांधलं जातं. र इब रिब म्हणजे काय छातीचे फास्या. न इब निब शाईचं जे पेन असतं त्याच्या समोरचं जे टोक असतं त्याला निब म्हणतात. तर याचे पिक्चर्स इमेजेस तुम्ही मुलांना दाखवून तो शब्द एक्सप्लेन करू शकता, म्हणजे मुलं नवीन नवीन शब्द शिकतील. नाव नेक्स्ट इज इग फॅमिली. ब इग बिग, ड इग डिग, फ इग फिग, प इग पिग, व इग विग. And next, id family. D id did, h id hid, l id lid, k id kid. त्याच्यानंतरची फॅमिली आहे इन फॅमिली. ब इन बिन, प इन पिन, स इन सिन, व इन विन. आता सी न नाही येते हे लक्षात द्या. व ई न व वी न नाही येते, त्याच्यापुढे अ साऊंड नाही आहे. व इन विन, प इन पिन. ओके. पिन असं नाही येते, पिन. सिन विन. नाव नेक्स्ट इज इप फॅमिली. ड इप डिप, स इप सिप, ट इप टिप, ज इप झिप, ल इप लिप. आणि यापूर्वी पण मी सांगितलं होतं की मुलांना आपल्याला साऊंड वाचायला लावायचे आहेत, ना की शब्द. आणि या ठिकाणी पण मी साऊंड वाचते, शब्द वाचत नाही आहे. नेक्स्ट आहे इट फॅमिली. ब इट बीट, ह इट हिट, क इट किट, फ इट फिट, स इट सिट, प इट पिट, ल इट लिट. अँड द लास्ट फॅमिली इक्स फॅमिली. फ इक्स फिक्स, म इक्स मिक्स, स इक्स सिक्स. तर तुम्ही पाहू शकता पॅरेंट्स, या ठिकाणी 31 वर्ड्स ॲट वन गो मुलं शिकलेली आहेत. मुलं स्वतः स्पेल करू शकतात कारण त्यांना आता साऊंड कळायला लागलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला डिक्टेट करायचं आहे. मुलांना फक्त तो शब्द सांगा आणि त्यांना लिहू दे. ठीक आहे. त्यामुळं त्यांना किती कळालं आहे हे पण तुम्हाला कळेल. आता पाहूया रीडिंग पॅसेजेस. मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचे रीडिंग पॅसेजेस गुगलवर आहेत. तुम्ही ते डाउनलोड करू शकता, त्याचे प्रिंट्स काढू शकता आणि मुलांची प्रॅक्टिस घेऊ शकता. आज आहे शॉर्ट आय साऊंडची रीडिंग ॲक्टिव्हिटी. आणि आपण यापूर्वी साईट वर्ड्स पाहिलेले आहेत. तर साईट वर्ड्स हे डायरेक्टली वाचायचे आहेत, तिथे फोनिक्स अप्लाय करायची गरज नाही. ठीक आहे. So let's start. K it kit can, s it sit, kit can sit. K it kit is, f it fit, kit is fit. K it kit, s it sits in a, p it pit, kit sits in a pit. S it sit was a, k it kid, sit was a kid. S it sit, had a, l it lid, sit had a lid. ठीक आहे. आता काही वेळेला हॅड जरी मुलांनी वाचलं इट्स ओके, कारण तिथे फोनिक्सचा रूल ॲप्लाय होतो आहे. पण बऱ्याच वेळेला साईट वर्ड्सला
फोनिक्सचा रूल अप्लाय नाही होत. सो मोस्ट ऑफ द टाईम्स आपण काय करतो, साईट वर्ड्स ॲज इट इज वाचायला सांगतो मुलांना. स इट सिट, स इट्स सिट्स ऑन, ह इज हिज, ल इट लिड, सिट सिट्स ऑन हिज लिड. ए प इग पिग, ए पिग. ट इम टिम इज ए प इग पिग, टिम इज ए पिग. द प इग पिग इज ब इग पिग, द पिग is big. T im tim is a b ig big, p ig pig, tim is a big pig. तर हे सेंटेन्सेस तुम्ही मुलांना सांगा आणि त्यांना लिहायला लावते, लिहायला सांगा, म्हणजे मुलांचं प्रॅक्टिस छान होईल. ओके, तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.